आता आम्ही बस पकडली आहे मंदिराला जायला. इकडे दोघं जण बसलेत, पाठी थोडी सगळे बसलेत. हे गँग हात दाखवा रे, हात दाखवा. आता मंदिरापाशी जातो आणि दाखवतो कसं काय काय आहे. आणि आता 5चं संपलंय, सिस्टीम बंद झाली ना. तो आता आपल्याला जनरलमधून जायला लागेल. बघू किती वेळ लागतो किती नाही, तर मला दाखवतो पुढे जाऊन कसं काय सीन आहे ते. आणि ही आईस्क्रीम सगळ्यात बेस्ट आहे, सकाळी पण बोललो, आता परत घेतली आणि पुढे दाखवतो. उतरलो आम्ही बसमधून आणि हा एंट्री गेट आहे. इथे आम्हाला पास भेटेल, तो पास घ्यायचा आणि तो 2 वाजता चालू होतो गेट. तो 2 वाजता इकडे तुम्हाला यायचं असेल ना, शुभम पल्से यांना कॉन्टॅक्ट करा. तो बेस्ट इकडचा गाईड आहे आणि तोच आम्हाला आता पुढे नेणार आहे. पुढे काय होणार आहे आम्हाला बसमधून उतरत होतो ना, 1 मिनिट, बसमधून आम्ही उतरत होतो ना, तेव्हा आम्हाला एक ग्रुप भेटला, मराठी ग्रुप होता. ते आम्हाला बोलले की इथे पास घ्यायचा, इथून पास भेटतो आणि वरती गेट 2 वाजता ओपन होतो. तो गेट तेव्हापर्यंत आपल्याला इथं थांबायला लागेल, नाईट काढावं लागेल ते. एक मिनिट, काहीतरी सीन आहे. आता थोडीशी अलगच काहीतरी हिंड भेटली आम्हाला आणि ते सगळं आता मी नाही बोलत कॅमेऱ्यात. आणि आता आम्ही पुढे जाऊन बघतोय काय सीन काय नाही. थोडंसं अजून ते घपलत होती, अर्धे इन्फॉर्मेशन चुकीचे देतात काय ते बघू आता. आणि खूप क्रेझी ॲडव्हेंचर होणार आहे आता. आणि इथून खालून दिसतेत, आता इथून दिसणार नाही, झाडं आली मध्ये. जा थांब ना, झाडं जाऊ दे ना थोडी. हां, आता इथे वरती हे जे लाईट दिसते, ही जी लाईट दिसते ना, हेच मंदिर आहे. ते तिथंच जायचं आहे आपल्याला. आणि हा आपला ग्रुप आहे, एवढी सगळी पोरं आहे आपण. बघू आता. ते वाघाचा काहीतरी सीन बोलले की वाघ आहे रात्रीचा इथे, तेव्हापासून बंद केले, खाल्लं एका पोराला करून. बघू काय सीन आहे, कसं होतंय काय नाही. पोरं आहेत सगळे, विश्वास ठेवू देवावरती आणि जाऊ. फायनली मी एक सांगतो, थँक्यू सर. फायनली लास्ट सांगतो, इथं पोलीसवाले होते, आम्हाला भेटले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं एकदम प्रॉपर अशी इन्फॉर्मेशन की 24 तास मंदिर चालू असतं, फक्त रात्री 12 वाजल्यापासून इथून वरती जाऊन देत नाहीत. सो आम्ही एक आता तवेरा केली प्रायव्हेट आणि ते डायरेक्ट आम्हाला जिथं केसेस कापतात तिथं आम्हाला तो सोडणार. आणि मग आम्ही तिथं आता थांबणार, थोडा वेळ आराम करणार. जर वाटलं तर आताच तिथं केस कापू शकतो. तर आम्हाला वाटतं वाजल्यानंतर वरती इथं चालत जायला बंद. लक्षात ठेवा भाई. आता हे काय तुमच्याकडे नाही ना बाकी प्लास्टिक नाही, प्लास्टिक काय. आणि आता इथं आमची चेकिंग झाली आहे. गाडी येते आमच्या पुढं. आता आम्ही इथं उतरलो इथं वरती. आणि हे काय कल्याण काय आहे, कल्याण कटलरी काहीतरी असं नाव आहे या एरियाचं. सवलट ट्री कल्याण सवलट ट्री. सॉरी जर माझ्याकडून काय मिस्टेक झाली असेल तर. आणि इथे पुढे इकडे या साईडला पुढे केस कापायचा आहे एरिया. आणि जो आमचा गाडीवाला आहे तो, त्याच्यासोबत आमचा कॉर्डिनेट झाला, तो इथे बाजूलाच राहतो. तो बोलला की बॅग वगैरे लगेज वगैरे ठेवायचं तुम्ही माझ्या घरी ठेवा. त्याचा नंबर घेतलाय. आणि तुम्हाला नंबर पाहिजे असेल त्याचा तर कमेंटमध्ये सांगा, मी हा देतो तुम्हाला. आता आम्ही पुढे जातो, केस बघतो, टोकन वगैरे घेतो, टकला वगैरे करायचा. आणि जो येताना तो व्ह्यू आहे तो तुम्हाला दिसेल, त्यांनी काढलेला असेल. काय चांगला वाटला, रील येते, चांगला वाटला कमेंटमध्ये चांगला बोला, घाण वाटला तर शिव्या द्या. काही चांगलं असं नाही की देऊ शकत नाही. काय बोलला त्याला प्रोत्साहन मिळेल, प्रोत्साहन आम्हाला पण भेटेल. ॲज अ माझा एडिटर कॅमेरामॅन आता ठेवू शकतो मी याला. सो त्यासाठी मी एक प्रोसेस चालू केली. बघू आता पुढे कसं काय होतंय. आणि सगळं चांगलं होतंय. हे काय वॉशरूम आहे ना, ते काय ते झूम करून असं फ्रंट कॅमेरा. आम्ही टोकनच्या लाईनीत लागलोय. इथं केस कापायचा टाकला करायचा असेल ना तर टोकन टाकला करण्यापेक्षा इनशॉर्ट केस दान करायचे असेल तर इथं टोकन घ्यायचं. हां, आणि थोडंसं जरा भीती वाटते का तर आमच्याशिवाय कोणच नाही लाईनीत, सगळे एमटी आहे. सो आता बघू आपण काय सीन आहे तो.
आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे माझ्या मित्राचा मला ट्रायपॉड भेटला आहे. एक नंबर काम होतं आहे. क्वालिटी तर सुधारणार नाही, पण ॲटलिस्ट थोडंफार स्टेबिलिटी वगैरे तरी चांगली होईल. आणि पुढं दाखवतो तुम्हाला कुठं आहे ते. आता लाईनीत पहिला बघतो पुढे जाऊन काय सीन आहे. आणि इथं आम्हाला आता इथं टोकन भेटलं, जे अशा प्रकारे भेटतं काय, आणि एक ब्लेड भेटतो सोबत. आणि आता ह्याच्या आम्हाला हॉल 2 भेटलं आहे आणि माझा 25 नंबर आहे. आणि हॉल 2 कुठे आहे ते बघावं लागेल. टोकन नंबरवरती काय जरी लिहिलं असेल ना तर हॉल 4मध्ये जायचं आणि तिथून मग 2वरती जायचं. तिथेच हेअर वॉश वगैरे सगळं तिथंच होतं. आणि इथेच आहे हे सगळं. इकडे चाल ना आपलं डायरेक्ट. हे अशा प्रकारे आहेत. टाकला करून झालेला आहे, केसदान करून झालेलं आहे. ग्रुप फोटो काढा, हे बघा ग्रुप फोटो काढा. या बाकीच्यांनी फक्त 4 केस दान केली. आणि इथं पुढं खायला आहे, त्याच्यात थोडंसं पुढं खायला पण आहे. आता आम्ही एका ठिकाणी चेंज करणार, लुंगी वगैरे घालणार आणि वरती जाणार डायरेक्ट. इथून पण 3 किलोमीटर वरती जायचं आहे. मग मंदिर आहे. आणि आता चेंज करून येतो आणि मग तुम्हाला भेट.